निर्णय द्याल तो अतिशय योग्य द्या आणि सामनावीराचा पुरस्कार देत आहेत तानाजी अशोक सावंत रवींद्र सर यांना। कृपया त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणीही वर्तन करू नका प्लीज। खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत, कोणी या ठिकाणी त्यासाठी त्याला गालबोट लावू नका। सामना सुरू होतोय, बाहेरच्या खेळाडूंनी कृपया मैदानाच्या बाहेर व्हायचंय आणि हा सामना सुरू झालाय। पहिल्याच फटका जातोय सीमा रेषा पार, चौकार। ऑफसाईडच्या दिशेने मोठा प्रहार पाहायला मिळतोय। सलग 2 चेंडूवर 2 चौकार खेचतोय तो सूरज। पुढील चेंडू सामना करतील सूरज आणि लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकून चौकारांची हॅट्रिक करतोय तो सूरज। पंच 2 मिनिटं सामना थांबवा, 1-2 मिनिटं। असोसिएशनची कमिटी कृपया जो काही वाद चाललाय त्या ठिकाणी जरा थोडस कोणाचे गैरसमज झाले असतील तर ते जरा पूर्ण करायचे आहेत आणि ज्यांचं ऑब्जेक्शन असेल त्यांच्या त्या संघांच्या कर्णधारांनी थोडस कमिटीशी संपर्क साधा। कृपया सर्व संघांच्या खेळाडूंनी आपल्या खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी प्रदर्शन करायचं आहे। कृपया तिथे कोणी गर्दी करू नका जेणेकरून वातावरण अजून चिघळेल। पंच सामना सुरू करा, काय हरकत नाही। सलग 3 चेंडूवर 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तो फलंदाज सूरज विठ्ठलवर या ठिकाणी त्याने आक्रमण केलंय। पॉवर प्लेचं पहिलं षटक, इव्हन एकच षटक आहे पॉवर प्लेचं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतोय तो सूरज।
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी विठ्ठल. बघूया कमबॅक करतायत का दोन्ही फलंदाजासाठी. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी 201 रुपये दत्ता पवार यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय सीमा रेषा पार. सलगचा येतोय चौथा चौकार. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आणि पुरेपूर फायदा घेतोय तो सूरज. उंचपुरा फलंदाज आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडू भिरकावून देतोय तो सीमारेषा पार. कृपया सर्व खेळाडूंनी सर्व संघांच्या कर्णधारांनी सहकार्य करायचंय. पुढील चेंडू राऊंड द विकेट आणि अलॉंग द कार्पेट मिडॉनला चेंडू खेळून काढला एका धावेसाठी. एक धाव पूर्ण. सलगच्या 4 चौकारानंतर कमबॅक करतोय तो गोलंदाज विठ्ठल. आणि प्रथमच स्ट्राइकवर येतोय तो तुकाराम. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मध्ये उडवला. तत्पूर्वी 2 धावा. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद होतोय तो विठ्ठल. माफ करा तुकाराम. आताची एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. फलंदाजीसाठी येतोय नवीन बॅटर कृष्णा आणि गोलंदाजीसाठी येतोय रोशन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय रोशन. आणि पहिल्या ओव्हरमध्ये सलगची 4 चौकार मारून पुन्हा एकदा स्ट्राइकवर येतोय तो सूरज. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव बोरगेवाडी या संघाच्या खात्यामध्ये. शॉर्ट पिच पद्धतीचा गुडलेनचा चेंडू होता. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो गोलंदाज. पुढील चेंडू सामना करतील सूरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू काही समजला नाही. जाऊन आदळतोय तो यश शरीरावर आणि या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते बोरगेवाडी संघाला. आता फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंड वर येतोय कृष्णा. बघूया आपल्या बॅट मधून किती धावा आपल्या संघासाठी काढतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु कृष्णा मात्र या ठिकाणी प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चेंडू द्यायचा एक एक्स्ट्रा चेंडू द्यायचाय.
द हिटमॅन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होतो, फटका फसलाय आणि कृष्णाला मात्र तंबूत माघारी परतावं लागतंय आणि आपल्या दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय तो कृष्णा. काहीस नाराज करतोय तो आपल्या संघाला या ठिकाणी कृष्णा. एक मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता, परंतु फटका फसला आणि मिडॉनला आणि विठ्ठल सरांनी एक उत्कृष्ट असा झेल घेतला. फलंदाजीसाठी येतोय तो अरविंद. या ठिकाणी अरविंद आणि हा मोठा फटका जातोय हवेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतायत ते फलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो रोशन आणि स्ट्राईकवर आहे तो अरविंद. आणि अरविंदने लेग साइडच्या दिशेने चेंडू हवेत उडवलाय. चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. तत्पूर्वी चेंडू थ्रो फेकी येते तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत ते फलंदाज. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला हा धावसंख्या 28. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 18. पॉवर प्लेचं षटक होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये 10. अशा टोटल 28 धावा या ठिकाणी 14च्या रन रेटने या ठिकाणी फलंदाजी सुरू आहे बोरगेवाडी या संघाची. गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज सागर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू मात्र काही समजला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. खूप सुंदर अशी गोलंदाजी, खूप सुंदर अशी ऍक्शन गोलंदाजीची. खूप चांगला रनअप. बॅट्समन तयार नाहीये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. खेळून काढलाय ऑफसाइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान. सूरज सलामीला आलेला फलंदाज. आणि बॅटची काढा घेऊन जाते. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांची भर पडते धावसंख्येमध्ये. पुढील चेंडू. चेंडू काही समजत नाहीये फलंदाजाला. फलंदाज मात्र बॅट फिरवतायत, परंतु फक्त बॅट फिरवून काय उपयोग नाही. लाईन आणि लेंथ या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही जज करत नाही. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय वाईट बॉल. पंचांचे हात जमिनीला समांतर. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव येते.
सागर आणि हा मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. खूप उत्कृष्ट असा स्ट्रोक म्हणावा लागेल. सागरवर या ठिकाणी मोठा प्रहार पाहायला मिळतोय. अरविंद 2 विकेट गेल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय तो अरविंद. आणि चेंडू जातोय वाईड. एक अवांतर धाव बोरगेवाडी या संघाच्या खात्यामध्ये. विरेवाडी संघाचे कर्णधार आणि जळव संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय. मिडॉनला खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. रनआउट होता होता वाचला फलंदाज आणि षटक समाप्त होतं या ठिकाणी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40. 4-0. करंजोशी 11 आणि टीम एम्पायर धायटी टॉस साठी यायचंय. करंजोशी आणि धायटी टॉस साठी यायचंय. गोलंदाजीसाठी येत आहेत सागर स्वतः कर्णधार. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा एक लाडका खेळाडू सागर. मोठे फटके मारण्यात तो धुरंधर आहे. तो गोलंदाजीची धुरा आता आपल्या हातामध्ये घेतोय आणि पहिला चेंडू निर्धाव. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. बघूया फलंदाज किती धावा काढतायत या शेवटच्या 5 चेंडूवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा या ठिकाणी पुरेपूर फायदा करतोय तो सागर. या मोठ्या खेळाडूंकडून आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात की जर फलंदाजीसाठी चांगलं असलेलं या ठिकाणी टीम धायटी टॉस साठी यायचंय आणि या ठिकाणी मिसफील्ड थोडीशी. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण करतायत आणि ओव्हरथ्रोची पुन्हा एकदा 1 धाव. एक अतिरिक्त धाव. अशा 3 धावा या ठिकाणी फलंदाजांनी पळून काढल्यात. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. साखरवाडी हा नावाजलेला असा संघ आहे कारण त्या संघामध्ये सागर सारखा खेळाडू आहे. पुन्हा एकदा सज्ज सागर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होतो. बॅटने कडा घेतली मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक. कॅचेस विन मॅचेस. परंतु या ठिकाणी कॅच सुटतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लाईन लेंथ. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय हवेत आणि क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण आणि या ठिकाणी तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय तो सूरज. सलामीला आलेला फलंदाज. 1 शॉट म्हणजे आत्ताची 1च धाव घ्या. तिसरीला आउट झाला. 2 धावेतली 1 धाव कट त्यामुळे 1च धाव. धायटी या संघाने नाणेफेक जिंकून
गोलंदाजीचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पंच आपला निर्णय कळवा. 1 शॉट. 2 धावा काढलेल्या त्याच्यात 1 शॉट म्हणजे एकच धाव. तिसरीला रनआउट झालेले आहेत. कृपया पंचांना सहकार्य करा. 1 शॉट म्हणजे आत्ताच्या चेंडूवर एकच धाव या ठिकाणी. आणि फलंदाजीसाठी येतोय तो प्रकाश. धारदार असा गोलंदाज प्रकाश फलंदाजीसाठी आलाय. आणि या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. चेंडू जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बाद होतोय तो अरविंद. या ठिकाणी सागरने अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला. या ठिकाणी चांगली गोलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षण तितकंच उत्कृष्ट असं करतोय आणि झेलबाद होतोय तो फलंदाज अरविंद. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. फक्त 4 धावा या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. खूप महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक हाताळलं सागरने आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर फक्त त्यानं 4च धावा
पारितोषिक कृष्णात गणपत शेजवळ कृष्ण लक्ष्मण फौजी चषक मुंबई पोलीस अविनाश बोरगे पंच बॅट्समन फलंदाजीसाठी आलाय तो सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो सागर सागर केजे सागर पवार बॉलर तानाजी पहिला चेंडू तानाजींचा सामना करतील सागर केंद्रे पहिला चेंडू तानाजींचा सामना करतील सागर केंद्रे उत्कृष्ट गोलंदाज तानाजी सामना करतील सागर केंद्रे सागर पवार यांची बॅटिंग आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे पटकन चालू करा सामना पटकन करून तानाजींचा पहिला चेंडू सामना करतील सागर चेंडू टाकला सिक्सर पहिला चेंडू पहिलीच धाव आणि 6 धावांचा डोंगर ओके तानाजी सामना करतील सागर केंद्रे सागर पवार यांची बॅटिंग पाहिलेली आहे आम्ही पण सागर केंद्रे यांची बॅटिंग पाहूया आपण तानाजी उत्कृष्ट गोलंदाज दुसरा चेंडू सामना करतील सागर आणि हा डॉट बॉल पंचांचा निर्णय व्हाईट बॉल पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर थोडीशी गोलंदाजीची दिशा या ठिकाणी बदलताना पहिल्या चेंडूवर दशा बदलली नंतर दुसऱ्या चेंडूवर दिशा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय एका धावेस 2 धावा पूर्ण आक्रमक असे कॉमेंटेटर या ठिकाणी थोडस फोनवर बोलत आहेत व्हाईट बॉल थोडस प्रेशर या ठिकाणी गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर या ठिकाणी थोडीशी दिशा तानाजी पाहूया सामना करतील सागर यांचा पुढचा चेंडू सागर आणि टोलला चेंडू एक धाव घेतलेले आहे उत्कृष्ट अशी फिल्डिंग वाह सागर पवार पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत तानाजी गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज तानाजी सागर यांना बॉल आणि हा फिरकावलेला चेंडू हवेच्या दिशेने चौकार उत्कृष्ट असा चौकार सागर पवार यांच्या बॅटमधून सागर पवार यांनी भरपूर स्टेडियम गाजवलेले आहेत आम्ही त्यांना स्वतः बघितलेलं आहे सागर पवार उत्कृष्ट असे पाटण तालुका नाही कराड तालुक्यात असतील ते कराड तालुक्या अंतर्गत खेळतात ते पण उत्कृष्ट असे बॅट्समन्स आहेत आम्ही भरपूर वेळा पाहिलेले त्यांना लहानपणापासून ते आतापर्यंत सामना करीत तानाजी यांचा पुढचा चेंडू आणि सागर यांच्या बॅट मधून उत्कृष्ट षटकार तानाजी उत्कृष्ट गोलंदाज नाव आणलेले गोलंदाज सामना करतील सागर तानाजी यांच्यावर आक्रमण पाहायला मिळतंय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक
प्रगतीपथावर या ठिकाणी आणि षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्रिफळाची बाद होतो सागर. सागर यांचा तिरपळा वाटलं नव्हतं एवढ्या लवकर जातील, पण तानाजी जेवढ्या रन दिल्या तेवढ्यांचा बदला जाणून घेतला. वाह गोलंदाज तानाजी उत्कृष्ट बॅट्समन. नाव प्रकाश पीजे. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. छत्रपतींचा छावा त्याच्या बॅट मधून आल्या 4 धावा. खणखणीत असा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर त्याने मोठा प्रहार करून आपले मनसोबे या ठिकाणी दाखवले होते. पुढील चेंडू प्रकाश यांचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण थोडस गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि झेल सोडला ती सोडला. त्यासोबतच 4 धावा या ठिकाणी साखरवाडी या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. गोलंदाज या ठिकाणी काहीसा नाराज. सागर केंजळे किफायतशीर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय सीमारेषा पार चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी सागर केंजळे यांच्या बॅट मधून. उत्कृष्ट गोलंदाज प्रकाश. प्रकाश तुम्ही पाडा प्रकाश. प्रकाश सामना करतील सागर. सागर यांना पुढचा चेंडू प्रकाशांचा पाहूया चेंडू डॉट बॉलचा चेंडू पाहू काय होत. हॅलो हॅलो शिवनेरी बॉय जुगायवाडी 2024 पर्व दुसरे. हॅलो आणि हा उत्कृष्ट सिक्सर आमचे मित्र ज्ञानेश्वर दाने आणि कडक्का जंगलवाडीच्या डोंगरावर जाऊन पडला पाहिजे असा काय सिक्सर ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर मस्तुगडे प्रकाश यांचा पुढचा चेंडू प्रकाश पाडतील असं वाटतंय. नाही उत्कृष्ट गोलंदाज प्रकाश पाहिला. गोलंदाजी भरपूर वेळा पाहिला आम्ही त्यांचे. ज्ञानेश्वर सामना करतील आणि हा पंचांचा निर्णय वाईड बॉल. नो बॉल नो सॉरी 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 होत कधीतरी होत. स्क्रीनवर नीट दिसत नाही त्यामुळे जरा. पुढचा चेंडू प्रकाशांचा सामना करतील ज्ञानेश आणि षटकार. अंपायर ऍक्शन समजल्याशिवाय इकडे नोंदणी केली जाणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि हा
मॅच साखरवाडी विन.